तिथे जाऊन मग आपण थोडं स्टे करू शकतो. पावसात तर काय होणार नाही आपल्याकडून, कारण काय ह्यात काहीच नाही आहे आपल्याकडे सेफ्टीसाठी. आणि आपण मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आपण आलोय सोलो. आपला प्लॅन होता ते डोंगर पूर्ण कव्हर करायचा, ते काय आपल्याकडून झालेलं नाहीये. पावसानं आपला गेम वाजवलेला आहे, पावसाने आपली फिल्डिंग सेट केले आहे. मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे पाऊस यायला नको पाहिजे होता, पण पाऊस आला. आता आपल्याकडे काही सेफ्टीसाठी काहीच नाही आहे, तर आपण जातो रिटर्न. कारण हा मोबाईल पण आहे 13 आहे, वॉटरप्रूफ आहे. प्लस ह्याच्यावर जर पाणी पडलं तर हे फेफरं येते, त्याला फेफरं आले की आपल्याला सहन होणार नाही, कारण का त्याचा धक्का खूप मोठा आहे. आला बघा पाऊस मोठा, हे बघा पाऊस पडतोय. मी थोडासा ओला झालेला आहे. चला तर आपण जाऊया. त्याला गेला पाऊस, 100% वाहून मोठा पाऊस होणार. चिंबाचा पाऊस, त्यात सोलो राईड. मोस्ट डिफिकल्ट टास्क पावसात ट्रॅकिंग करत आहे मी. माझ्याकडे कोणता वॉटरप्रूफ कॅमेरा वगैरे काही नाही आहे, गोप्रो वगैरे काही नाही आहे, त्यामुळे इथून पुढची जर्नी आपण भाऊ करू शकत नाही. त्यामध्ये सोलो रायडिंग ट्रॅकिंग मुमेंट पण फाटत पण एवढीच आहे, काय बोलायचं काम नाही. भारी वाटत आहे, फक्त भीती पण वाटत आहे. पुढे भावांनो भयानक पाऊस चालू आहे, कारण का मला दिसत आहे इथून खूप असं धुकं झालेलं आहे. भयानक पाऊस चालू आहे पुढे. इथेही पाऊस आहे, पाऊस प्लस ऊन आहे, काय वाटत नाही इथं. तरी पण आता जाणार असतो आपण, जाऊया चला. तर भाऊनो आपण आलेलो आहोत त्या प्लेसवर. अजून थोडा अर्धा प्रवास आपण बाकी आहे. थोडा पाऊस आलता म्हणून आपण ब्रेक घेतला होता, म्हणजे जाणार होतो. तर आता पाऊस थांबला आहे, तर आता आपण इथून पुढचा प्रवास चालू करणार आहे. माझे मित्र एक आहेत अभि पाटील म्हणून, तेही येत आहेत. ते आल्यानंतर त्यांच्यासोबत आपण जाणार. कधी कधी रस्ता नाही सांगत आपण कुठे जाणार, हे मन सांगतं की आपण कुठे जाणार. माझ्या मनाने मला घेऊन आलेले ह्या प्लेसवर. प्लेस असं भारी वाटते, म्हणजे रिलॅक्स फील वाटते एकदम. नो टेन्शन काय नाही, एकदम असं मऊ गवत, त्यामध्ये आपण आता निवांत असं बसलेलो आहोत. फील इज बेटर. तर भावांनो आणि मैत्रिणींनो, हे प्लेस तर मी तुम्हाला दाखवलं. तर इथून पुढची राईड हे तुम्ही ठरवणार. म्हणजे तुमच्या आसपास गावात वगैरे कोणतं एक वन डे ट्रिपसाठी कोणतं लोकेशन असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी त्या लोकेशनवर येऊन विजिट करून जाईन. तर इथून पुढची राईड ठरवणार आहे तुम्ही. तर हे तर आता माझ्यासाठी थोडंफार चॅलेंजिंग झालेलंच आहे. तर तुम्ही कमेंटमध्ये सांगितलेल्या गावाला येऊन जाणं माझ्यासाठी काय घडेल, काय किती चॅलेंजिंग असेल, हे तुम्ही कमेंट केल्यानंतर मी गाव चॉईस केल्यानंतर हे मी तुम्हाला सांगेन. तर आपण आणलेले होते पेरू, तर एक पेरू आता खाणार आपण. तो पेरू मित्रासाठी ठेवूया. बेस्ट फील इन माय लाईफ. पहिल्यांदा मला असं काहीतरी ॲडव्हेंचरच झालं आहे माझ्यासोबत, म्हणजे सोलो राईडला आलो आहे. आता पण तर आपण सोलो करत होतो, आता इथून पुढं करणार आपण डबल. म्हणजे माझा मित्र येणार अभय पाटील म्हणून,
त्यासोबत जाणार आहे आपण. तर भावांनो आपण आता परत चालू केलेली आहे जर्नी आपली. आपले मित्र आले आहेत अभि पाटील. हे बघा अभि पाटील सर, हे आमचे ट्रॅकिंग ऑफिसर. शिट्टी वगैरे सगळे घेऊन तयारीत आलेले आहेत. अभिदा पाऊस आहे रे. हे बघ की पाऊस दिसालाय. इथनं नाही दुसरीकडे गेलतो. हा हे कसला रस्ता आहे बघी. हा इथनं जात्यात. होय तिकडं होती की 2-4 रस्ते होते. हा तर अभि पाटीलने आता आपल्यात सोडलेला आहे पायात साप. अभि पाटील सर म्हणतात की ती डोंगरामध्ये बिबट्या आहे. अभि पाटील सर जरा इकडे बघून सांगा. लय मोठा बिबट्या आहे. 5 पायाचा बिबट्या आहे म्हणे भावानं इथं. इथं पण जातो जिथं बसायला तुम्ही. समोरची काठी तिथं बसलेलं जाऊन पाऊस आला आणि गेलो खाली. रस्ता आहे हा दुसऱ्याचे लोक तिकडे फिरून. आई ग. तर आता आम्ही दोघांनी फक्त 25% डोंगर चढलेला आहे. काय बाबिदा 25% डोंगर. अजून एवढा मोठा डोंगर आहे. चला ऐक धाप तर